ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रसंगी स्वबळावर लढणार गोपाळराव पाटील। चंदगडला काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक। चंदगड तालुक्यात काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे, त्याची प्रचिती नुकत्याच झालेल्या चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत आली असून आम्हीच मोठे भाऊ आहोत। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असून आमचा सन्मान राखला जाणार असेल तर आम्ही आघाडी करू, अन्यथा जिल्हा अध्यक्ष सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रसंगी स्वबळावर निवडणूक लढवण्याची आमची तयारी असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील यांनी सांगितलं। आगामी निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी चंदगड येथील काँग्रेस कार्यालयात तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती। त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते। यावेळी एम.जे. पाटील, जी.बी. पाटील, मल्लिकार्जुन मुगेरी, विलास पाटील, शंकर ओळकर, अशोक जाधव, ॲडव्होकेट अनंत कांबळे, तात्यासो देसाई, गोविंद पाटील, संदीप नांदवडेकर, कृष्णा पाटील, बसवंत अडकुरकर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी काँग्रेस पक्षाची तयारी सुरू असून जवळपास 28 इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत। त्यामुळे आम्ही निवडणुकीसाठी सज्ज असून आमचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांचा शब्द प्रमाण मानून आम्ही आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, उभाटा, शेतकरी संघटना या समविचारी पक्षाशी आमची चर्चा सुरू असून लवकरच योग्य निर्णय जाहीर करू, असं काँग्रेस तालुका अध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी सांगितले। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।